उंदीर खातोय, बघू शकता तुम्ही. खरं तर हा खालेला उंदीर आम्हाला घाबरून उलटी करतोय, पण त्यानं धामण वाटला होता मित्रांनो. धामण साप नाही आहे, तर तस्कर साप. आणि ह्या भागात हे साप मोठ्या प्रमाणात आहेत. आजूबाजूला शेती कशा प्रकारे हे बघू शकता. तस्करी करतो तो उंदराची, आणि तुम्ही बघू शकता त्याचा खरं तर आम्ही उंदीर काढून घेतल्याचा प्रकार आहे, पण हा पकडायला इथं आलो, त्यामुळे हा पर्याय नाही. लक्षात घ्या, तस्कर आणि विशेषतः माउंटन ट्रिंकेट म्हटलं जातोय. असं उंदराची हालत केला त्याने बघू शकता. त्याच्यावरती घुंगरूसारखी ही डिझाईन, म्हणून हिंदीमध्ये त्याला आभूषित साप म्हटलं जातंय. आणि फार शांत साप असतोय. तस्करी करतोय ते उंदराची. सामान कसं आहे बघू शकता. आपण शेती शिवारात घरं बनतो त्यावेळेला अशा प्रकारे आपल्याला घटना घडू शकतात. सामान हा याच्या पाठीमेचा नजारा तुम्ही बघू शकता. शेती आहे इकडं, आणि अशा प्रकारे साप येऊ शकतात. बेळगाव बघत असतील, ह्याचं तोंड थोडंसं आवाजलेलं आहे. म्हणजे आता तो तुम्ही बघितला, आम्ही पकडताना तो उंदीर जो होता तो त्याला बाहेर काढावा लागला. निसर्गात आम्ही सोडून देणार आहे, पण मारण्यापेक्षा त्याला पकडावं लागलं. म्हणून त्याचं भक्ष्य जे आहे 90% साप जेव्हा आम्ही त्यांना पकडतो तेव्हा ते भक्ष्य बाहेर काढतात. तस्कर म्हणजे पर्वतीय तस्कर म्हटलं जातंय, माउंटन ट्रिंकेट म्हटलं जातंय. बिनविषारी असणारा साप तस्करी तू करतोय उंदराची, याच्यापासून काहीही धोका नाही.